सनराइज इंडस्ट्री मागच्या काही वर्षापासून बजेट असेल, सर्वे असेल किंवा गव्हर्नमेंटची कुठलीही पॉलिसी असेल, डॉक्युमेंट असेल, त्याच्यामध्ये एक शब्द तुम्हाला कीवर्ड जास्त जाणवेल, तो म्हणजे सनराइज इंडस्ट्री. इथं नरेंद्र मोदी यांनी पण याच्याबाबत उल्लेख केलेला आहे, सनराइज सेक्टर, सनराइज इंडस्ट्री. आणि परत तुम्ही वेगवेगळे इनिशिएटिव्ह ज्यावेळेला गव्हर्नमेंटचे बघता तेव्हा सेम डेव्हलपमेंट असेल, इनोव्हेशन असेल किंवा अजून काही इतर कुठल्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये सेम सनराइज सेक्टरला टार्गेट केलेलं आहे. GDP संदर्भातही याचं फार इम्पॉर्टंट रोल आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यामुळे सनराइज सेक्टर. सो एक्झॅक्टली ही कन्सेप्ट काय, ज्याला आपण उगवत्या सूर्याच्या दृष्टिकोनातून विचारात घेतो, म्हणजेच असे सेक्टर, अशी इंडस्ट्री की जे आत्ता जस्ट ग्रो होत आहेत, म्हणजे ते इन्फन्सी स्टेजमध्ये आहेत, एकदम इनिशियल स्टेजला आहेत, पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये फ्युचरमध्ये प्रचंड ग्रोथ पोटेन्शियल त्यांच्यामध्ये असतं. त्या सेक्टरला आपण सनराइज सेक्टर असं म्हणतो. ह्याच्यामध्ये काय काय येतात तर इथं बघा कोणकोणते, रिन्युएबल एनर्जी, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल व्हेकल्स, फूड प्रोसेसिंग सेक्टर, सेमी कंडक्टर, ई कॉमर्स, AI असे वेगवेगळे जे सेक्टर आहेत याला आपण सनराइज सेक्टर म्हणतो किंवा सनराइज इंडस्ट्री म्हणतो. या सगळ्या गोष्टींचा इथं उल्लेख करण्याचा उद्देश हा आहे की आता येणाऱ्या काळामध्ये ज्याला आपण ऑरेंज इकॉनॉमी असं म्हणतो ना, की जे नवीन इनोव्हेशन, टेक्नॉलॉजिकल चेंजेस जे होत आहेत आणि मग ते येणाऱ्या काळामध्ये इकॉनॉमीच्या ग्रोथसाठी खूप जास्त कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत. आणि रिगार्डिंग GDP कॉन्ट्रीब्युशन, रिगार्डिंग एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रीब्युशन, ॲट द सेम टाइम एक्सपोर्ट म्हणजे ज्याला फॉरेन ट्रेड म्हणतो, मग परकीय चलनाच्या संदर्भात सुद्धा याचा फार मोठा रोल असणार इकॉनॉमीच्या डेव्हलपमेंटमध्ये. सो दिस इज ऑल अबाउट सनराइज इंडस्ट्री. आणि म्हणून गव्हर्नमेंट वेगवेगळ्या स्वरूपामध्ये याला प्रमोट करतं, याला सपोर्ट करतं आणि त्या संदर्भात वेगळ्या स्कीमही आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या परीक्षेमध्ये सनराइज इंडस्ट्री म्हणजे नेमकी काय, त्याच्यामध्ये कुठले कुठले सेक्टर्स येतात यावर प्रश्न येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. थँक्यू.